मंडळी चित्रपटसृष्टी म्हणजे सिनेसृष्टी ही दुरून आपल्याला खूप ग्लॅमरस दिसते. म्हणूनच आपल्याकडील तरुण पिढी ही या ग्लॅमरस चित्रपटसृष्टीकडे आकर्षित होते. पण मात्र रिअलमध्ये खरंच ही सिनेसृष्टी त्या पद्धतीची आहे का? मंडळी खरं ऐकलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण दुरून ग्लॅमरस दिसणारी ही सिनेसृष्टी प्रत्यक्षात मात्र खूप अंधारलेली आणि भयानक आहेत. याची आजवरची अनेक उदाहरणं आपण बघितली. अनेक वेळा बातम्यांमध्ये तुम्ही अनेक कलाकारांच्या आत्महत्यांविषयी ऐकलं असेल. काम न मिळणं किंवा डिप्रेशन अशा असंख्य कामांमुळे आजपर्यंत अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्या आणि हाच या सिनेसृष्टीचा भयानक चेहरा आहे. मंडळी या सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकारांसोबत अशा प्रकारच्या वाईट घटना घडण्याचं कारण म्हणजे या क्षेत्रात असणारं ग्रुपिझम. बॉलिवूडमधल्या ग्रुपिझम, नेपोटिझम यावर अनेक वेळा चर्चा झाली आणि त्यावरून अनेक वेळा बॉलिवूड कलाकारांवर टीका सुद्धा होत असते. पण मंडळी हाच प्रकार मराठी सिनेसृष्टीत सुद्धा आहेत. अनेकांना कदाचित मराठी इंडस्ट्रीबद्दल हे खरं वाटणार नाही. पण मंडळी मराठी सिनेसृष्टीचा चेहरा देखील आता अशाच प्रकारे भयानक होत चाललाय. इथेही खूप मोठ्या प्रमाणात ग्रुपिझम होत असतं. याविषयी काही कलाकारांनी या अगोदरही सांगितलं होतं आणि त्याविषयी आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवला होता. आणि आता पुन्हा एकदा मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने सुद्धा मराठी सिनेसृष्टीमध्ये ग्रुपिझम कशा प्रकारे चालतं याविषयी एका मुलाखतीमध्ये खुलासा केलाय. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने मराठी सिनेसृष्टीत चालणाऱ्या ग्रुपिझमवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलंय. यात भार्गवी म्हणाली की ग्रुपिझम आहे 100% आहे आणि ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करतात. हे चुकीचं आहे, बरोबर, यामध्ये मला पडायचं नाही. पण आपण तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण झालं आहे. जे फिल्मच्या बाबतीत घडताना दिसतंय, फिल्म्समध्ये तर ग्रुपिझम दिसतो. ते त्यांच्या लोकांना घेऊन सिनेमे करतात, पण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाहीत. त्यामुळे वेगळ्या कलाकारांना एक्सप्लोअर करत नाहीत. ते आपल्याला भेट बोलतात, अरे आपण एकत्र काम करू, पण ते आपल्याबरोबर काम करत नाहीत. त्यांच्या सगळ्या प्रीमियर्सला आपण जातो, पार्टीमध्ये जातो, यशामध्ये सहभागी होतो, पण त्यांच्या सिनेमात आपण नसतो. याचं एक कलाकार म्हणून वाईट वाटतं, कारण आम्हालाही एक कलाकार म्हणून तुमच्याबरोबर काम करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे. पण ते आमच्याकडे आणि काही कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. सगळ्यांचे आपापले ग्रुप आहेत आणि ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये असे कलाकार आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचे काम करू शकतात. त्यांनी त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे आणि आपण किती मेहनत घेतली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हे दुर्दैव आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सध्या या गोष्टींचा सामना करत आहेत. एकतर ते आम्हाला कलाकार मानत नाही असं मला वाटायला लागले, किंवा आपल्याबरोबर काम करून त्यांना काही फायदा होणार नाही असं असावं, असं भार्गवी चिरमुले म्हणाली. मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने मराठी सिनेसृष्टीची ही खरी बाजू दाखवल्याने अनेकांनी आता मराठी सिनेसृष्टीचं सत्य बाहेर आल्याचं म्हटलंय. पण मंडळी या अगोदरही अनेक कलाकारांनी याविषयी बोललं होतं. त्यामुळे आता बॉलिवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत सुद्धा ग्रुपिझम खूप मोठ्या प्रमाणात चालतंय. हे या सिनेसृष्टीचं दुर्दैव तर आहेच, पण नवीन कलाकारांसाठी ही खूप वाईट गोष्ट आहे. तर मंडळी मराठी सिनेसृष्टीत सुरू असलेल्या या प्रकारावर तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.